तर त्यांना अक्षय भातल यांच्याकडून 501 रुपयाचं रोख रक्कम, 501 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. कुरुपन्ना यांच्याकडून तिकडे मागे आहेत ना ते काय पत्र्याचे ते कोण आहेत, त्यांनी आतमध्ये जायचं आहे लेफ्ट साईडला. फलंदाज पाठवून द्यायचे. उत्कृष्ट क्रीडा मंडळ क्षेत्ररक्षण लागलेलं आहे. दोन्ही संघाची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघाला फक्त 25 मिनिटांचा अवधी देण्यात येणार आहे. या 25 मिनिटात आपली एक इनिंग संपवायची आहे, अन्यथा आपल्या 3 रनची पेनल्टी मिळेल. आणि दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. तुमचा एक 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्सकडे पाठवून द्यायचा आहे, जेणेकरून आपल्या खेळाडूंची आम्हाला नावं इथे समजतील. ओव्हर टू ओमी. धन्यवाद. चेक चेक. बंद आहे बंद आहे बंद आहे. हॅलो 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 माईक चेक. हॅलो 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 हॅलो. हॅलो. ऑफ साईडला जे बसलेत ना भाजी, आत हो ना मित्रा, तिथे डिक्लेअर आहे. आतमध्ये व्हा. कृपया आमच्या मंडळाला सहकार्य करा. ओमी, जर पॉवर प्लेच्या या शतकात एक षटकार मारला तर रोख रक्कम 501 रुपये अक्षय वातल यांच्याकडून आपल्याला देण्यात येईल. सुंदरसा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने, एक धाव. हॅलो 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 हॅलो. बस ना. हॅलो. संगम स्पोर्ट्स क्लबचे आमचे लेजंड प्लेयर सुजय तोडकर यांचे इथे आगमन झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. कृपया करू आपण स्टेजवर यावे. सुजय तोडकर, अजय तोडकर यांचे मोठे बंधू सुजय तोडकर, कृपया करून आपण स्टेजवर या. ओमी, ओमीला सुजय तोडकर, कृपया करून आपण स्टेजवर या, व्यासपीठावर या. खूपच सुंदर टोलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. हॅलो.
सागर तिकडे बघायला कोणतरी तिकडून गच्चीत गच्चीत हे सागर एक षटकानंतर उत्कर्ष क्रीडा मंडळ 16 या संघाची धावसंख्या ती 6. जर षटकाची हॅट्रिक मारली तर अक्षय अण्णा यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आपल्याला इथे पाहायला भेटणार आहे. रोख रक्कम 1001. लागोपाठ 3 षटकाराला रोख रक्कम 1001 पारितोषिक आहे. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं शतक घेऊन येतो अमोल, त्याला सामोरं जाईल तो राहुल. सुंदर अशी फलंदाजी करताना आपल्याला इथे पाहायला भेटेल तो राहुल. त्याला तितपत चांगली गोलंदाजी करताना तिथे आपल्याला पाहायला भेटेल अमोल. शतकातील पहिला चेंडू राहुल यांना पाहूया राहुल काय करतात. एक साइड गेले बघ आरती बंद आहे. सुंदर असा लेगच्या दिशेने टोलवलेला यावर पंच डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या ती 7. सारखं सारखं नाव नको बरोबर नाही पैसे नको षटकातील दुसरा चेंडू सामोरं जाईल तो राहुल. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने टोलवलेला यावर डिक्लेअरच्या स्वरूपात सुंदर अशी फलंदाजी राहुल यांच्या मार्फत इथे आपल्याला पाहायला मिळते. षटकातील तिसरा चेंडू अमोल यांचा सामोरं जाईल तो तडाखेबाज फलंदाज राहुल. उलटच पद्धती चेंडू यावर झेलबाद आणि पहिला धक्का उत्कर्ष क्रीडा मंडळ या संघाला राहुलच्या रूपात इथे आपल्याला पाहायला भेटतं. आणि राहुलची जागा भरून काढायला येते तो साळुंके. सुंदर अशी गोलंदाजी अमोल यांच्या मार्फत इथे आपल्याला पाहायला भेटत आहे. षटकातील तिसरा चेंडू तानाजी यांना. पुन्हा एकदा फुलटस पद्धती चेंडू यावर लेग बायच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्येत बस संघाची धावसंख्येला ती 10. अमोलाच्या शतकातील 2 चेंडू शिल्लक. बॅट कट आहे, क्षमा असावी. डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्येत काय भर नाही, धावसंख्या स्थिरवली. धावसंख्येला ती 10. एक गडी बाद 10. सुंदर अशी गोलंदाजी अमोल गायकवाड यांची ते आपल्याला पाहायला भेटते. षटकातील शेवट चेंडू तानाजी यांना. पुन्हा एकदा फुलटॉस बंद चेंडू यावर
भिरकावून दिल्या लेगच्या दिशेने डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धाव. 2 षटकानंतर उत्कर्ष क्रीडा मंडळ या संघाची धावसंख्या ती 12. एक गडी बाद 12. लागोपाठ 3 षटकार जर ठोठावले तर अक्षय यांच्याकडून रोख रक्कम 1001 देण्यात येईल. वैयक्तिक दुसरं व संघासाठी तिसरं शतक घेऊन येतो प्रथमेश. उत्कृष्ट क्रीडा मंडळ या संघाची धावसंख्या ती 12. 2 षटकानंतर 12. शतकातील पहिला चेंडू साळुंके यांना. डावखोरा फलंदाज. सुंदर चेंडू यावर कडा लागलेली आहे. झेलचित होत आहेत साळुंके. उत्कृष्ट क्रीडा मंडळ या संघाला दुसरा धक्का. साळुंके यांची जागा भरून काढतोय तो. साळुंकेची जागा भरून काढतोय तो. अर्जुन. जे आमचे सहकारी आहेत जे फिजिकलच्या गच्चीवर आहेत, बॉल गेला तर जाऊन दे, फक्त लक्ष द्या, तुम्ही धावू नका त्या बॉलच्या मागे. शंतनू मागे राहा, तुम्ही आरामात फक्त बॉलकडे लक्ष द्या, बॉलच्या मागे धावू नका तुम्ही. बापू या षटकातील अर्जुन यांना सुंदर असा टोलवलेला. यावर 1 धाव पूर्ण. 1 धावावर समाधान. धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या 13. 2 गडी बाद 13. सुंदर अशी गोलंदाजी प्रथमेश सावंत यांच्या मार्फत इथे आपल्याला पाहायला भेटले. शतकातील तिसरा चेंडू सामोरे तो तानाजी. पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू. निर्धाव चेंडू. धावसंख्येत काय भर नाही. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या झाली ती 13. मी आता कोणाला काय बोलू का? येतो या साईड इथे बस. पुन्हा एकदा तोच वेग, तीच उसळी. फलंदाज तो काही समजला नाही. निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या स्थिरावली. संघाची धावसंख्या ती 13. 2 गडी बाद 13. शतकातील 5वा चेंडू प्रथमेश यांच्या सामोरे तो तानाजी. एका धावावर समाधान. संघाची धाव संख्या झाली ती 14. शेवटचा चेंडू. बापू यांनी या शतकात 2 धावा देऊन 1 गडी बाद केलेला आहे. पाहूया या चेंडूवर तो काय कामगिरी बजावतोय. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 3 षटकानंतर उत्कर्ष क्रीडा मंडळ या संघाची धावसंख्या होती 2 गडी बाद 14. सुंदर अशी गोलंदाजी बापू यांच्याकडून. 2 धावा देऊन 1 गडी बाद केले मागील शतकात. पाहूया उत्कर्ष सेवा मंडळ या पुढील 2 शतकामध्ये किती धावा चा डोंगर उभारतायत. सामना चालू करायचा आहे त्वरित.
प्रत्येक संघाला फक्त 25 मिनिटाचा कालावधी दिलेला आहे. वैयक्तिक पहिलं व संघासाठी चौथं शतक घेऊन येतो सुदेश. प्रथमेश सावंत यांचे बंधू सुदेश सावंत. सुदेश शतकातील पहिला चेंडू तानाजी यांना लेगच्या दिशेने टोलवलेला डिक्लेअर झोन मध्ये जाताना डिक्लेअर स्वरूपात एक धाव. या एक धाव संख्येवर धाव संख्येवर संघाची धाव संख्या 15. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू यावर तडम्यांच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये जाताना एक धाव संकेत बर संघाची धाव संख्या 16. सुदेश शतकातील तिसरा चेंडू तानाजी यांना निर्धाव चेंडू. धाव संकेत काय भर नाही. संघाची धाव संख्या स्थिरवली. संघाची धाव संख्या झाली ती 16. सुंदर असे गोलंदाजी करतात यंग बॉयज सिद्धार्थ स्पोर्टिंग क्लब या संघाचे खेळाडू. शतकातील अजून 3 चेंडू शिल्लक. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि यावर 2 धावा. सुंदर असा पुढे जाऊन मारलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाताना या 2 धावसंख्येवर संघाची धावसंख्येत भर संघाची धावसंख्या ती 18. शतकातील अजून 2 चेंडू शिल्लक. शतकातील 5वा चेंडू तानाजी यांना पाहूया चेंडूवर किती धावा येतात. पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच जोमात 2 धावा. सुंदर अशी फलंदाजी तानाजी यांची. या 2 धावेबरोबर धावसंख्येत बस संख्या धावसंख्येला ती 20. शतकातील अजून 1 चेंडू शिल्लक. शतकातील शेवटचा चेंडू. आमचे जे कार्यकर्ते आहेत ना फिजिकल जवळ त्यांनी बॉलकडे कृपया करून लक्ष द्यायचंय. नाही ते आहेत ना वरती. खाली कोण असेल ना त्यांनी पण लक्ष द्यायचंय. फक्त वरचेच काय बघतील. बॉल तुम्हाला आणायचंय. शतकातील शेवटचा चेंडू. सुंदर अशी फलंदाजी करते तानाजी. पाहूया चेंडूवर किती धावा तो मिळवतोय शेवटच्या चेंडूवर सदस्यांच्या. सुंदर चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. 4 षटकानंतर उत्कर्ष क्रीडा मंडळ या संघाची धावसंख्या ती 20. शेवटचे 5 मिनिट शिल्लक आहेत. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सामना चालू करायचा आहे. यानंतर अजून आम्हाला भरपूर सामने खेळवायचे आहेत. वैयक्तिक पहिलं व संघासाठी शेवटचं शतक घेऊन येतो तो आकाश झेंडे. उभरता सितारा. पंच सामना चालू करायचा आहे. खूप वेळ झालाय आपल्याला. यंग बॉयज आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. शेवटचं शतक आकाशांचं. सामोरं जाईल तो अर्जुन. आणि हा झेलची
बॅटची कडा घेऊन सरळ क्षेत्ररक्षकाच्या मागे फर्स्ट स्लिपमध्ये झेल टिपताना तिसरा धक्का उत्कर्ष क्रीडा मंडळ या संघाला. अर्जुनाच्या स्वरूपात अर्जुनाची जागा भरून काढायला पाहूया कोण येत आहे. अमोल. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. पाहूया 5 चेंडूवरती किती धावा मिळवत आहेत. अमोल तडाखेबाज फलंदाज. शिवम आता दिसला मला जस्ट मी गाडी पार्क करताना तो आणि हरदानवडे फिरतो. निर्धाव चेंडू. धावसंख्येत काय भर नाही. धावसंख्या स्थिरावलेली. संघाची धावसंख्या झाली ती 20. सुंदर अशी गोलंदाजी आकाशांची. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न यावर झेलची. चौथा गडी बाद उत्कर्ष सेवा मंडळ या संघाचा. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न पण असफल. आणि हा धावची गडीवर गडी बाद होताना दिसतात आपल्या उत्कर्ष सेवा मंडळ संघाचा. मात्र धावसंख्या काही पुढे सरसावत नाहीये. धावसंख्या आहे त्या तिथेच. धावसंख्या 20. षटकातील 2 चेंडू शिल्लक. सुंदर अशी गोलंदाजी आकाशांची. षटकातील 5वा चेंडू. संघाची धावसंख्या 20. टॉप एज आणि डिक्लेअर झोन मध्ये जाताना 1 धाव. संघाची धावसंख्या 21. बॉल टाक म्हणणे. तो पण दे दुसरा. बाबू बॉल घेतो पण. शेवटचा चेंडू. षटकातील चेंडू. पाहूया चेंडूवर किती धावा येत आहेत. आणि हा स्क्वेअर चेंडू आणि अतिरिक्त अशी 1 धाव. अशा 2 धावा. या 2 धावेबरोबर धावसंख्येत बस. संघाची धावसंख्या झाली ती 23. शेवटचा चेंडू. संघाची धावसंख्या 23. आणि हा डिक्लेअर झोन मध्ये जाताना उत्कर्ष सेवा मंडळ संघाची धावसंख्या ती 24. विजयासाठी यंग बॉयज सिद्धांत स्पोर्टिंग क्लब या संघाला 30 चेंडू 25 धावांची गरज. उद्या आपल्याला इथे स्टेजवरती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील ते महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री अनिल परब तसेच पुणे शहर संपर्क प्रमुख सचिन नाईर
तसेच माजी खासदार शिवसेना उपनेता संजय दीनानाथ पाटील आणि आपल्या या मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांचं उद्या ठीक 7 वाजता आगमन होणार आहे. याची सर्व क्रीडा रसिकांनी नोंद घ्यायची आहे. हा काय रोशन ओव्हर टू ओमी. हॅलो. हॅलो यंग बॉईज, आपले सलामीची जोडी पाठवून द्यावे. 25 मिनिटाचा गेम असेल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. यंग बॉईज, आपली सलामी जोडी पाठवून द्या. यंग बॉईज, तुम्हाला वारंवार सूचना देतो आम्ही, आपली सलामी जोडी पाठवा. ओमी, हॅलो 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 हॅलो. 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 सामना चालू करायचा आहे. पंच खूप वेळ झालेला आहे. वैयक्तिक पहिल्या बस संघासाठी पहिल्या शतक घेतो राहुल, तर सामोर जाईल तो शुभम. सुंदर असा लेगच्या दिशेने टोलवलेला एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात. तिथे आहे ना कोण? संघाची धाव संख्या 1. शतकातील दुसरा चेंडू शुभमॅनला. आणि सुंदरचं क्षेत्ररक्षण. यावर 2 धावा पूर्ण. संघाची धाव संख्या 3. सुंदरचा पाणी आहे ना. संघाची धाव संख्या 4. बिनगडी बाद 4. शतकातील चौथा चेंडू सामोरे जाईल तो
संकेत डावखुराचा फलंदाज संकेत ओ थर्ड मॅनच्या दिशेने टोलवलेला डिक्लेअर स्वरूपात एक धाव या एक धाव बरोबर धाव संकेत बर संघाची धाव संख्या झाली ती 5 षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक शतकातील 2 चेंडू शिल्लक सुंदर असा लॉंगच्या दिशेने टोलवलेला चेंडू एका धावावर समाधान संघाची धावसंख्या झाली ती 6 शतकातील शेवटचा चेंडू उसळी घेऊन जाणार चेंडू बायच्या स्वरूपात एक धाव एक षटकानंतर यंग बॉयज सिद्धांत स्पोर्टिंग क्लब या संघाची धावसंख्या झाली ती 7 बिनगडी बाद 7 चेक हॅलो चेक चेक धावसंख्या धावफलकावरती या 2 धावांच्या मदतीने 8. मित्रांनो उद्याच्या दिवसभरात उद्याच्या रजनीमध्ये खऱ्या अर्थाने पाहायचं झालं तर अनेक मान्यवरांचे मानदेय आपल्याला पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री त्याचबरोबर संसदीय कार्यकार मंत्री सन्माननीय श्री अनिल परब साहेब यांचं इथे आगमन होणार आहे. चेक धावसंख्या धावफलकावरती 9. सुरेख फटका वन्स अगेन आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाईल तो यावी 11 या धावसंख्येवरती. मी नुकताच उल्लेख केला मित्रांनो उद्याच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील निश्चितच या संपूर्ण स्पर्धेला भेट देताना आपल्याला पाहायला मिळतील महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री सन्माननीय श्री अनिलजी परब साहेब त्याचबरोबर पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सन्माननीय श्री सचिन भाऊ अहिर
आणि त्याचसोबतच आपल्याला पाहायला मिळतील माजी खासदार शिवसेना उपनेते सन्मान्य श्री संजयजी दीना पाटील साहेब आणि त्याच्यासोबतच मुंबईचे प्रथम नागरिक मुंबईच्या महापौर सन्माननीय सौ कुशीरताई पेडणेकर यांना देखील आपण पाहणार आहोत या संपूर्ण सोहळ्याच्या दरम्यान. तर लक्षात घ्या उद्याची जी रजनी असणार आहे ती देखील तेवढीच रोमहर्षक आणि भव्य दिव्य असताना आपल्याला पाहायला मिळेल. ज्या प्रकारे ज्या मान्यवरांची मांदी आहे या संपूर्ण सोहळ्याला आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज देखील आपण जर पाहायचं झालं तर निश्चितच शिवडी विधानसभेचे लोकप्रिय आमदार सन्माननीय श्री अजयजी चौधरी साहेब त्यांच्यासोबतच आपण जर पाहायचं झालं तर नक्कीच महाराष्ट्र विधान परिषद सदस्य सन्माननीय श्री सुनीलजी शिंदे सर यांचं देखील ते आगमन होताना आपण पाहिलं. अनेक मान्यवरांची मांदी आहे आपल्याला पाहायला मिळाली, परंतु यावेळी मन जिंकताना पाहायला मिळतो या संकेत आपल्या बॅटच्या माध्यमातून आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून ज्या प्रकारे ऑनसाईड टार्गेट केली आहे. जेव्हा जेव्हा शॉर्ट पिच डिलिव्हरी झाले तेव्हा मात्र बॅकफूटला येत असताना खूप चांगला बॅकफूट गेम दाखवला आणि आता मात्र हलकासा ओव्हर पिच चेंडू होता त्याला देखील ऑनसाच्या दिशेने फ्रंटफूटवरती येत असताना एक चांगला लॉफ्टेड स्ट्रोक आपल्याला ऑनसाच्या दिशेने दाखवत असताना पाहायला मिळतोय. मिड विकेट झोन वारंवार इथे मात्र टार्गेट केलं जात आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल यावी 15 या धावसंख्येवरती. सुरेख फटका कव्हरच्या दिशेने यावी लॉफ्ट केला जाईल. एक धाव या चेंडूवरती अर्चित. एका धाव्याने धावफलक 16 या धावसंख्येवरती जाताना पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच साठी तयारी करायचं आहे. मागील मॅचचा विजेता संघ विरुद्ध या सामन्यातील चालू सामन्यातील विजेता संघ. 2 षटकांचा खेळ तिथे समाप्त होईल. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 16 विदाउट एनी लॉस 16 धावा धावफलकावरती. यंग बॉईज मित्रमंडळ विरुद्ध उत्कर्ष मित्रमंडळ या 2 संघांदरम्यानचा हा सामना. टार्गेट समोर ठेवण्यात आलंय ते तब्बल 25 धावांचं आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय ज्या प्रकारचे आक्रमक स्टार्ट इथे करून दिली आहे संकेत. विशेषतः संकेत याने शुभमने देखील खूप चांगला बॅटिंग फॉर्म दाखवलाय. ज्या प्रकारचे टायमिंग त्याच्या देखील माध्यमातून पाहायला मिळालंय आणि एक चांगली सुरुवात आपल्या संघासाठी या दोन्ही ओपनिंग पेअरने करून दिली आहे. 2 षटकांमध्ये 16 धावा धावफलकावरती लगवल्यात. विजयासाठीचं लक्ष आता मात्र बरंच सोपं करून ठेवलंय. अजूनही आवश्यक असतील त्या विजयासाठी 9 धावा. येणारे चेंडू मात्र शिल्लक असणार आहेत ते 18. 3.00 चा करंट रन रिक्वायर्ड रन रेट मित्रांनो पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलने सुरुवात केली या षटकाची. गोलंदाज संदीपने व्हाईट +1 अशा प्रकारच्या 2 धावा या चेंडूवरती. ज्या प्रकारची बॉडी लँग्वेज आपल्याला इथे पाहायला मिळते उत्कर्ष सेवा मंडळ संघाची कुठेतरी या मॅच मध्ये खांदे उतरलेले पाहायला मिळत आहेत. कमबॅक करावा लागेल. विकेट इथे एकमेव ऑप्शन. चांगला फटका येतो यावी शुभमच्या बॅट मधून. 1 धाव या चेंडूवरती. धाव फलकावरती पाहायला मिळतील ती 19. 6 धावांची आता मात्र आवश्यकता असणार आहे आणि शुभम आणि संकेत ज्या प्रकारची बॅटिंग करतायत त्यांच्यासाठी केवळ 3 ते 4 चेंडू. खराब चेंडू होता यावी हाफ ट्रॅकर होता. अंतिम क्षणी मात्र शॉट रोखला. या ठिकाणी चेक करण्याचा प्रयत्न होता परंतु अंतिम क्षणी बॅट अप मात्र आपली रोखली जाते. कंट्रोल केलं जात आहे त्या शॉट वरती. डॉट बॉल. स्थिरावलेली धावसंख्या 19 या धावसंख्येवरती. यावेळी इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या इनर एजला चेंडू ब्रश होईल. केवळ 1 धाव या चेंडूवरती अर्चित. एका धाव्याने धाव फलक जाईल तो यावी 20 या धावसंख्येवरती. 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 विदाउट एनी लॉस. अभेद्य अशी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते ओपनिंग पेअरची. संदीप पुन्हा एकदा सज्ज होतील.
अफलातून फटका, स्टँड अँड डिलिव्हर. ज्या प्रकारे लेंथ ओळखली, जे डिस्टन्स होतं दोन्ही फूट मधलं, बॅकफूट असेल फ्रंट फूट मध्ये असेल, जे स्ट्रेच केलं होतं त्याचा मात्र खूप चांगल्या प्रकारे उपयोग केला. ऑन द राईट चेंडूला कनेक्ट करण्यात आलं, कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. 2 धावाने धावफलक 22 या धावसंख्येवरती जाताना पाहायला मिळेल. तर आता मात्र विजयासाठी आवश्यक असतील तर केवळ 3 धावा. यावेळी मात्र हुक केला जातोय, परंतु बिहाइंड द विकेट चेंडू जाईल फायनलच्या दिशेने, ज्या ठिकाणी मिळेल ती केवळ 1 धाव. एका धावाने धावफलक जाईल तो यावी 23 या धावसंख्येवरती. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 2 धावांची आवश्यकता. पाहूया या चेंडूवरती मॅच फिनिश होईल का आणि 2 षटकं राखत या मॅच मध्ये विजय मिळवता येतोय का. चांगला फटका येतोय यावी, परंतु चेंडू हवेत आणि इथे मात्र झेलबादच्या स्वरूपात फलंदाज शुभम होईल बाद. विकेटचं पतन शेवटच्या चेंडूवरती ती विकेट. षटक होईल इथे कंप्लीट. तीन षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 23. दोन षटकांचा काही शिल्लक विजयासाठी आवश्यक असतील त्या 2 धावा. चला नेक्स्ट मॅच साठी तयारी करायचं आहे. मागील मॅच मधील विजेता संघ प्रगती सेवा मंडळ तयारी करायचंय. संघनायकाला विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. प्रगती सेवा मंडळ माफ करा, सिद्धिविनायक मित्र मंडळ. सिद्धिविनायक मित्र मंडळ तयारीत राहायचंय. कर्णधाराने देखील 12 चेंडूंचा खेळ शिल्लक 2 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला इथे आपण पाहणार आहोत त्यावेळी संकेतला. चांगला चेंडू पाहायला मिळतो यावी, तेवढा चांगला फटका आपण पाहतोय संकेतच्या माध्यमातून. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. मी विनंती करेन, वेळेचा आपल्याकडे बऱ्याचशा कमतरता आहेत, त्यामुळे थोडी घाई करा. दोन्ही संघांना विनंती असेल थोडी थोडी घाई करा. लक्षात घ्या यानंतर आपल्याला अनेक सामने खेळायचे आहेत. नऊ चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. जर सामना टाय झाला तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला इथे ऍडव्हान्टेज असेल, विजय घोषित केला जाईल. व्हाईट बॉल नाही, ते मात्र मॅच फिनिश होताना आपल्याला पाहायला मिळेल. यस, डिसिजन चेंज केला जातो यावी. बॅटच्या बॉटम एजला चेंडू कुठेतरी ब्रश होताना पाहायला मिळाला. ट्रॅजेडी ड्रामा कंटिन्यू. 3 सलग चेंडू, 3 डॉट बॉल, 8 चेंडूंचा खेळ शिल्लक, एका धावेची आवश्यकता. अमोल स्ट्राईकवर आहे. 2 चेंडू फेस करायला मिळतील या षटकातील. पाहूया तो रिव्हर्सचा फटका येतोय का, ती विजय देव अमोलच्या बॅटमधून पाहायला मिळते का. या षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक, 8 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. स्कूप करण्याचा प्रयत्न यावेळी मात्र सक्सेसफुल.
त्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय